कर्ज घेताना विचार करतात का कर्ज घेतल्यावर विचार करतात? कर्जाचा हप्ता कसा काढतात या व्हिडिओमध्ये पाहू. तर पहा, आपण एक एक्झाम्पल घेतलं. आपलं प्रिन्सिपल म्हणजे 1,00,000 रुपये आपण कर्जाने घेतलेले आहे. व्याजाचा दर 12% धरला. हा 15 असू शकतो, 20 असू शकतो, काही पण असू शकतो. तो तुम्ही पाहणं गरजेचं आहे. म्हणजे महिन्याला आपण फेडणारे म्हणून महिन्याला 1% असणार. 1% म्हणजे 1/100. त्याची किंमत आली 0.01. म्हणजे इथं आपण फॉर्म्युल्यामध्ये आर ची किंमत 0.01 घेणार. त्यानंतर हप्ते आहे आपले 36 म्हणजे एन ची किंमत आपण 36 घेणार आहे. त्यानंतर आपला फॉर्म्युला आहे EMI इज इक्वल टू P गुणिले R गुणिले कंसात 1 अधिक R चा घातांक N भागिले 1 अधिक R चा घातांक N वजा 1. घाबरू नका, फक्त किमती टाकायच्या, काही अडचण नाही. बघा, P ची किंमत आपण 1,00,000 घेतलेली आहे गुणिले R ची किंमत आहे 0.01 गुणिले पुन्हा 1,00,000 अधिक R ची किंमत आहे 0.01 आणि घातांक आहे 36 भागिले 1 अधिक 0.01 कंसाचा घातांक 36 वजा 1. याची जर आपण बेरीज केली, जर 1 अधिक 0.01 ची बेरीज जर आपण केली तर आपली बेरीज झाली 1.01 चा घातांक 36. खाली पण तेच झालेले. आता ही किंमत कशी काढायची मी कॅल्क्युलेटर मध्ये सांगतो. तर हे पहा, कॅल्क्युलेटर मध्ये सुरुवातीला तुम्हाला कीपॅड असा तयार करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, किंमत टाकायची आहे 1.01 आणि इथं बघा, इथं x चा स्क्वेअर दिसतो. याच्यावर जर क्लिक केलं तर असा ब्रॅकेट तयार होतो. या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला टाकायचे 36 म्हणजे किंमत आलेली आहे 1.43. किंमत आलेली आहे 1.43. आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकू. तर पहा, 1.43 किंमत आपण याच्या बदल्यात टाकलेली आहे, खाली सुद्धा टाकलेली आहे. दोघांचा गुणाकार जर केला तर 1430 रुपये आलेला आहे भागिले 0.43. यांचा भागाकार जर केला तर आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे EMI आलेला आहे 3,325 रुपये महिन्याला. तर एकदा आपण आपल्या मेन उदाहरणावर येऊ. आपलं प्रिन्सिपल होतं 1,00,000 रुपये, 12% व्याज होता, 36 हप्ते होते. तर आपल्याला टोटल EMI 36 म्हणजे याचा गुणाकार जर केला 1 हप्ता गुणिले 36 म्हणजे 1,19,700 रुपये आपल्याला भरावे लागणार आहेत. लक्षात घ्या, फक्त एवढंच नाही, त्या ठिकाणी तुम्हाला प्रोसेसिंग फी, बँक चार्जेस पण लागणार आहेत. 1.5% म्हणजे 1,500 रुपये आणि 1,500 रुपयावर 18% GST म्हणजे 270 रुपये असे टोटल तुम्हाला भराव लागणार आहे 1,20,770 रुपये. मी गणिताचा मास्तर आहे म्हणून फॉर्म्युल्यानुसार सांगितलं. तुम्ही मोबाईलवर पण करू शकता. या इकडं तर पहा, तुम्हाला प्ले स्टोअरवर एक ऍप्लिकेशन भेटेल EMI कॅल्क्युलेटर म्हणून. तर या ठिकाणी तुम्हाला किती रुपये घेतले ती किंमत टाकायची 1,00,000 रुपये. इंटरेस्ट टाकायचा आहे तुम्हाला 12%. किती वर्षासाठी? आपण 3 वर्षासाठी घेतला. कॅल्क्युलेट जर केला तर बघा, आपला EMI आलेला आहे 3,321. बघा, इथे 4 रुपयाचा फरक पडला. इथे 25 रुपये आला होता, कारण ते आपण राऊंड फिगर मध्ये घेतलं होतं म्हणून. पहा, जर तुम्ही 1,00,000 रुपये कर्ज घेतलं तर तुम्हाला 3,325 रुपये 36 महिने भरावे लागते. म्हणजे बँकेची गुलामी तुम्हाला 36 महिने करावी लागते. त्यामुळे तुम्ही कर्ज कशासाठी घेता हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर त्यातून पैसे परत येत असतील, तुम्ही फेडू शकता तर कर्ज घ्या, अदरवाईज कर्ज टाळा. तुम्ही हप्त्यावर कर्ज घेतला आहे का? तुमचा हप्ता किती आहे कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.